आता आपण थेट चैत्यभूमीवर जाऊयात। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आता चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत। महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी, त्यांना मानवंदना देण्यासाठी उद्धव ठाकरे आता चैत्यभूमीवर पोहोचले आहेत। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा चैत्यभूमीवर आले होते। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं आणि आता उद्धव ठाकरे हे चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत आणि एकापाठोपाठ एक मंत्री सुद्धा, त्याचबरोबर नेते सुद्धा आता चैत्यभूमीवर दाखल होताना पाहायला मिळते। उद्धव ठाकरे यांचं आगमन झाल्यानंतर चैत्यभूमीवर आणखी माहिती घेऊया आपला प्रतिनिधी अल्पेश करकरेकडनं। अल्पेश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं चैत्यभूमी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी, आदरांजली व्यक्त करण्यासाठी चैत्यभूमी येथे दाखल झालेले आहेत। देशभरातून विविध ठिकाणाहून लाखो अनुयायी हे बाबासाहेबांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी चैत्यभूमी येथे आलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर अनेक नेते मंडळी देखील आता सकाळपासून चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। काहीच वेळापूर्वी मुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील, उपमुख्यमंत्री असतील व मंत्रिमंडळातील मंत्री असतील यांनी देखील बाबासाहेबांना या ठिकाणी येऊन अभिवादन केलं व बाबासाहेबांच्या प्रती जे प्रेम आहेत, भावना आहेत त्या देखील त्यांनी आपल्या एका कार्यक्रमामध्ये व्यक्त केलेल्या आहेत। आता आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे देखील आता बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं सध्या भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यासाठी चैत्यभूमी येथे दाखल झालेले आहेत। ते बाबासाहेबांना या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून बाबासाहेबांना आदरांजली व्यक्त करतील। आपण पाहिलं तर बाबासाहेबांप्रती देशभरातून जे भीम अनुयायी आहेत, देशभरातील अनेक व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे, एक चांगल्या भावना आहेत। बाबासाहेबांचं नाव ऐकलं की प्रत्येकाला एक ऊर्जा येते आणि बाबासाहेबांचा हा प्रवास सर्वांनाच लक्षात राहण्यासारखा आहे। आणि त्याच निमित्तानं आपण पाहिलं तर महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं देशभरातून लाखो अनुयायी हे दरवर्षी हे चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। आज देखील 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्तानं उद्धव ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह, नेत्यांसह सध्या चैत्यभूमी येथे दाखल झालेले आहेत आणि बाबासाहेबांना या ठिकाणी आदरांजली आता काहीच वेळात व्यक्त करतील। आपण सध्या पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या चैत्यभूमी परिसरामध्ये बाबासाहेबांना आदरांजली व्यक्त केली आणि त्यानंतर जी व्यवस्था करण्यात आलेली आहे महानगरपालिकेकडून शिवाजी परिसरामध्ये व्यवस्थेचा आढावा घेतला आणि आता आपण पाहतोय सध्या उद्धव ठाकरे हे सध्या चैत्यभूमी परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता काहीच वेळात उद्धव ठाकरे हे बाबासाहेबांना आदरांजली ही व्यक्त करतील आणि त्यांच्या ज्या बाबासाहेबांप्रती भावना आहेत ते देखील व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतील। सौरभ, ठीक आहे। तर उद्धव ठाकरे हे आता चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत। महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी दाखल होत असतात। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा चैत्यभूमीवर येऊन गेले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन, वंदन त्यांनी केलं आणि उद्धव ठाकरे सुद्धा आता चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। अल्पेश, उद्धव ठाकरेंसोबत ठाकरे गटाचे इतर कोणते नेते आता उपस्थित आहेत? सध्या आपण पाहिलं तर ठाकरे गटाचे पदाधिकारी महेश सावंत, तसेच नगरसेविका हर्षला मोरे, तसेच वसंत मोरे आणि इतर जे माहीम दादर विधानसभा क्षेत्रातले त्यांचे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत सध्या स्थानिक माहीम दादर परिसरामधले जे नेते आहेत तेच सध्या उपस्थित आहेत आणि ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करणार आहेत। सध्या आपण पाहिलं तर देशभरातून अनेक भीम अनुयायी हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्या रांगा आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे हे सध्या वाट पाहत आहेत की ती गर्दी थोडी आहे ती कमी झाली की ते आता उद्धव ठाकरे आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी
चैत्यभूमीच्या आतमध्ये प्रवेश करतील। दरवर्षी आपण पाहिलं तर महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं देशभरातून लाखो अनुयायी हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क चैत्यभूमी येथे येऊन बाबासाहेबांना अभिवादन करत असतात, बाबासाहेबांप्रती आदरांजली व्यक्त करत असतात। एका शिस्तीने रांगेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क तसेच सिद्धिविनायक मंदिर माहीम इथवर या सगळ्या रांगा असतात। त्यांच्या राहण्यापिण्याची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये केलेली असते। यंदा देखील महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं चोख अशी व्यवस्था महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून सध्या करण्यात आलेली आहे आणि त्याचनुसार महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं सध्या एक लोक हे सध्या बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करत आहेत। आणि यानंतर आता उद्धव ठाकरे ही रांग थोडीशी कमी झाली की बाबासाहेबांना अभिवादन करतील आणि आपले बाबासाहेबांप्रती ज्या भावना आहेत त्या व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतील। सौरभ, बरोबर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।